तर नमस्कार मंडळी, पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं होतं आपण हळदीचा कसा राडा केलता. मग काय फटाके वगैरे फोडून टाकले, सगळे सगळे असे राड्यामध्ये नाचले. एवढे 12 आहे का? मग काही नाही फटाका वरती लावून दिला. हा फटाका तर लोकांच्या घराने घुसून गेला. मग काय एवढं एक नाव घेऊन दहींडी तर करून राहिला आणि रात्री झोपून राहिलो. तरी काय श्रीराम पाटील रस प्यायला ये म्हणलं मग. रात्री कधी झोपलो नाही, कधी सगळे आलो, काही शेतामध्ये समजलं नाही. आमच्या तिथे तर हा रेडी झालता. हा रेडी होत नाही तर आपण इकडे मशीनसाठी एवढा कडबा आणून ठेवला आणि घरी येत नाही. इला एनर्जी प्यायचं होतं. इला एनर्जी वगैरे देऊन टाकलं आणि हळदीवाले काका आलते, यांचं पेमेंट वगैरे करून टाकलं आणि मंडपचा यांनी शॅम्पू कपाळ गुंडवून हे घरी निघाले. दादासोबत एक फोटो काढून घेतला आणि मग काय नंतर सगळ्यांनी बॅग वगैरे पॅकिंग केली आणि गल्लीला आली. इकडं उभा राहत नाही, इकडं घराला कडी कुलूप लावून घेतली आणि आपण निघालो डायरेक्ट देवगराजाला. बाकी बघू पुढे आपण काय काय करतो इकडे देवगराजाला राडा. तू पण लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.